हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ न्यू व्हिडिओ. आज मी पालक गरगटा बनवला होता. चला दाखवते कसा बनवला होता. तर सगळ्यात पहिला मी पालक छान साफ करून 2 ते 3 वेळा पाण्याने छान धुवून घेतला. मग तो कुकरच्या एका भांड्यात घेतला. त्यामध्ये थोडीशी मूग डाळ टाकली आणि थोडंसं पाणी घातलं. जास्त पाणी टाकलं नाही कारण भाजी स्वतःचं पण पाणी परत सुटत असतं त्यामुळे. आणि कुकरच्या भांड्यात घेतलं कारण मला भातही लावायचा होता. तर दुसऱ्या भांड्यात भात लावला. म्हणतात ना, एका दगडात 2 पक्षी, तसं एका भांड्यात 2 पदार्थ. मग कुकर होते तोवर एक वाटण करून घेतलं. एका मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर आणि मिरची बारीक करून घेतली. सोबत जिरे पण टाकू शकता, पण मी विसरले तर ते मी पुढे फोडणीत टाकले आहेत. हे मिरचीचं वाटण थोडंसं बारीक झालं की त्यात थोडे शेंगदाणे टाकून ते दरदरा बारीक केलं. जास्त बारीक नाही केलं. कुकरची हवा गेल्यावर तो पालक मी मिक्सरला लावून पेस्ट करून घेतली. स्मॅशरने पण बारीक झालं असतं, पण फाईन पेस्ट झाली नसती. आणि थोडं जरी पालक दिसलं असतं तर माझ्या मुलीने खायला ते नखरे केले असते. फाईन पेस्ट केल्यामुळे ती ॲटलिस्ट चपाती त्यात डीप करून तरी खाते, म्हणून फाईन पेस्टच करून घेतली. मग एका टोपात थोडंसं तेल गरम करून त्यात जिरे, ठेचलेला लसूण हे टाकलं. तुम्ही थोडंसं हिंग पण टाकू शकता, ते पण मी विसरले टाकायला. आणि आपण बनवलेलं वाटण टाकून छान हलवून घेतलं. स्वादानुसार नमक ॲड केलं. मग त्यात पालकची प्युरी ॲड केली आणि थोडा वेळ हलवलं. मिक्सरचं भांडं पण पाण्याने छान खंगाळून जेवढी आपल्याला पातळ भाजी पाहिजे तेवढं पाणी त्यात टाकून घेतलं. 2 मिनिट लो फ्लेमवरती शिजवलं. झाली पालक गरगटा तयार. इझी आणि टेस्टी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि पालक गरगड्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तोवर भेटू आपण परत न्यू व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय अँड टेक केअर.